दुर्दैव महाराष्ट्राचं अख्ख्या महाराष्ट्रामध्येच नव्हे अख्ख्या भारतभरामध्ये छत्रपती शिवरायांच्या जयंतीची धूम असतानाच काल चिखला तालुका लोणार जिल्हा बुलढाणा येथे एक दुर्दैवी घटना घडली। छत्रपती शिवरायांचं स्मारक उभा केलं म्हणून त्या स्मारकाची विटंबना करायला आलेल्या समाजकंटकांना अडवलं म्हणून तिथल्या स्थानिक महिलांवरती मारहाण केली, त्यांचे कपडे फाडले, नवे नवे लहान लेकरांना पण नरड दाबेपर्यंत मारलं, एका लेकराला गायब केलं। कशासाठी? छत्रपती शिवरायांचं नाव नाकारण्यासाठी। अरे महाराष्ट्रातच राहतात ना भिकार चोटांनो, छत्रपती शिवराय कोणा एका जातीचे नव्हते रे दलिंदरांनो। छत्रपती शिवराय म्हणजे मराठी मनाची अस्मिता, छत्रपती शिवराय म्हणजे 18 पगड जातींना एकत्रित करून हिंदवी स्वराज्याचे स्थापन करणाऱ्या मराठी मनाचा मानबिंदू। छत्रपती शिवराय म्हणजे भारतभूचा गौरव, छत्रपती शिवराय म्हणजे आमच्या रक्तामध्ये कणाकणामध्ये भिडणारं वादळ। त्या छत्रपतींचं नाव नाकारता ते पी महाराष्ट्रात। लाजा वाटत नाहीत का तुम्हाला? अरे ज्या भाकरी खाताना तुम्ही आज जे मिरवताना जगताना ते छत्रपतींनीच दिलेली देणगी रे तुम्हाला। छत्रपती नसते तर आज तुमची अवस्था काय असती भिकार चोटांनो। त्याच महाराष्ट्रामध्ये आज जर छत्रपतींच्या स्मारकाला कोणी विरोध करत असेल तर त्याला ठेचायचीच वेळ आलेली आहे। छत्रपती शिवराय म्हणजे कोणा एका विशिष्ट जातीसाठी झटणारा राजा नव्हता। छत्रपती शिवराय म्हणजे 18 पगड जातींना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन करणारे महान छत्रपती होते। त्यांचं नाव नाकारता ही जी घटना झाली आहे ही अत्यंत दुर्दैवी आहे आणि ही धोक्याची घंटा आहे त्या प्रत्येक मराठी माणसाला। तुम्ही छत्रपतींचं नाव आज नाकारायला निघालात पण ते पुसणार आहे का रे? छत्रपती शिवरायांचं नाव प्रत्येक मराठी माणसाच्या मनामध्ये हृदयामध्ये कोरलेलं आहे, ते कधीच संपू शकत नाही। हा जो कोणी प्रकार केलाय, अरे महिलांची कपडे फाडले रे। छत्रपती शिवरायांनी त्यांची अख्खी हयात, त्यांनी अख्खा जन्म महिलांना मान सन्मान मिळवून देण्यासाठी गनिमांच्या छाताडावरती बसून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती। छत्रपती शिवरायांच्या अस्मितेवरती कोणी घाला घालत असेल तर आज आम्ही शांत आहोत म्हणजे संत नक्कीच नाहीत। छत्रपती शिवरायांचा आम्ही इतिहास ना विसरलोत ना कधी विसरू आणि तो इतिहास पुन्हा जागा करण्याची वेळ आणून देऊ नका। महाराष्ट्रामध्ये छत्रपतींचं नाव नाकारणाऱ्या, छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या, छत्रपती शिवरायांच्या स्मारकाला विरोध करणाऱ्या आणि महिलांवरती मारहाण करून त्यांची कपडे फाडणाऱ्या, त्यांचा विनयभंग करणाऱ्या त्या भिकार चोट समाजकंटकावरती प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई करावी, नाहीतर आमच्या रोषाला सामोरं जावं।